नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये, ज्यामध्ये आपण नेहमीच माहिती घेत असतो वास्तू आणि ज्योतिष विषयातल्या नवनवीन विषयांची. आणि म्हणून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजेच मेष राशीच्या डिसेंबर 2023 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, डिसेंबर महिना म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. शेवट गोड करी गुरु राजा. आणि हा शेवटचा महिना उत्तम जावो हीच सगळ्यांची मनापासूनची इच्छा असते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्यासाठी काय असणार आहेत या महिन्यामध्ये उत्तम गोष्टी आणि कुठल्या गोष्टींची घ्यायची आहे काळजी, ही सगळी माहिती आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. मंडळी, हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीमध्ये असलेले ग्रहयोग कसे आहेत, कोणता ग्रह शुभ आहे अशुभ आहे, कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे, त्यानुसार या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांचे परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात. परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे जे ढोबळ परिणाम आहेत ते मात्र आपल्याला अनुभवायला मिळताना दिसतातच. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय हे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये पाहायला बिलकुल विसरू नका. या महिन्यामध्ये भाग्यस्थानातून, भाग्य म्हणजे नवम स्थानातून 28 डिसेंबर पर्यंत बुध ग्रह, तर 25 डिसेंबर पर्यंत शुक्र ग्रह राशीच्या 7व्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे विशेष करून व्यापारी वर्गाला हा जो ग्रहयोग आहे हा आर्थिक लाभाचे योग अतिशय सुंदर जुळून देतो आहे. व्यापाराच्या दृष्टीने नवीन निर्णय घेण्यासाठी महिन्याचा हा सुरुवातीचा काळ आपल्याला अधिक प्रोत्साहन देणारा निश्चितपणे राहणार आहे. नवीन लोकांशी व्यापाराच्या निमित्ताने ओळखी होतीलच, ज्याचा उपयोग व्यापारातील नवीन तंत्र विकसित करण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. त्याचा अवश्य आपण लाभ या महिन्यामध्ये घ्यायचा आहे. शुक्र आणि बुध या ग्रहांचा हा शुभयोग असल्यामुळे जी मंडळी महागड्या वस्तूंचा व्यापार करतायत, फर्निचर असेल, कपडा लत्ता असेल, दागदागिने, स्त्रियांची वस्त्र असतील, महागडं फर्निचर असेल, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, मीडिया, इंटेरियर डिझायनिंग, पब्लिकेशन, सोशल नेटवर्किंग, पत्रकारिता, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम अशा क्षेत्रात व्यवसाय करत असलेल्या जे मंडळी आहेत त्यांना व्यवसायाच्या नवीन लाभाच्या संधी मिळताना दिसतील. तर ज्यांना नव्याने याच व्यवसायामध्ये उतरायचं आहे त्यांनी अवश्य आपल्या योजनांना गती देण्याचं धोरण या महिन्यात आखायला बिलकुल हरकत नाही. हा शुक्र ग्रहाचा योग कुंडलीच्या 7व्या घरातून होत असल्यामुळे आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या दृष्टीने सुद्धा हा महिना त्याच्या कारकिर्दीतील, त्याच्या कार्यक्षेत्रातील कामगिरीसाठी उत्तम राहणार आहे. म्हणजे एक से भले दो. आपल्या जोडीदाराबरोबर भागीदारीमध्ये एखादं कार्य सुरू करणं, व्यवसाय सुरू करणं, गुंतवणूक करणं याचा विचार अवश्य करू शकता ह्या 7व्या शुक्राचा लाभ घेऊन. भाग्यस्थानातून 16 ते 28 या काळामध्ये बुध आणि रवीचा शुभ असा बुधादित्य योग सरकारी योजनांचा लाभ पदरात पाडून घ्यायला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करेल. कर्मस्थान म्हणजे पत्रिकेतलं 10वं घर, केंद्रस्थान. अशा कर्मस्थानाचा स्वामी ग्रह शनी या महिन्यात लाभस्थानातून गोचर भ्रमण करतोय आणि भाग्यस्थानातला बुध ग्रह बरोबर शुभ असा त्रिरेकादश योग करतो आहे, ज्याचा लाभ नोकरीत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना सुंदर होईल. संरक्षण खातं, सरकारी अधिकारी वर्ग, बांधकाम खात्याशी संबंधित मंडळींना कामाशी संबंधित लाभ मिळवून देणारा हा महिना राहणार आहे. या ठिकाणी आपण जी नोकरी करताय त्या नोकरीमध्ये आपलं कामाचं चीज होताना दिसेल. तर कामाची नवीन जबाबदारी आपल्या अंगीभूत कार्याचा गौरव करणारी राहील. आपल्या वरिष्ठांशी जुळवून घ्यायला आणि कामातील त्यांचं सहकार्य मिळवून द्यायला खूप सुंदर मदत हे ग्रहयोग करतायत. मनासारख्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी या काळात एखादा प्रयत्न करून बघू शकता. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींनी आपल्या प्रयत्न जोरकस वाढवायला हरकत नाहीत. काही चांगल्या संधी, चांगल्या नोकरीच्या ह्या महिन्यात आपल्याला अनुभवता येते. विद्यार्थी वर्गाला 16 डिसेंबर पर्यंत अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. काही महत्वाच्या परीक्षा जर या काळात आपण देणार असाल तर आपल्या अभ्यासावरचा फोकस हा जरा जास्त वाढवावा लागणार आहे, कारण या काळामध्ये पंचम स्थानाचा स्वामी ग्रह रवी हा कुंडलीच्या 8व्या स्थानातून, 8वं स्थान पत्रिकेतलं अशुभ स्थान, यातून गोचर भ्रमण करणार आहे, जे अशुभ समजलं जातं. मात्र 17 डिसेंबर पासून रवीचं
8व्या घरातून 9व्या घरात म्हणजे भाग्यस्थानातून सुरू होणारं गोचर भ्रमण मात्र विद्यार्थी वर्गाला तुमच्या मेहनतीला योग्य फळ देणारं राहील. तर ज्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, उच्च शिक्षणासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करायची आहे, मनासारख्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशा सर्व कार्यासाठी गोष्टींसाठी हा दुसरा पंधरवडा या रवीच्या भाग्यस्थानातील योगामुळे आपल्याला यशकारक परिणाम देणारा ठरतो आहे. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचे किंवा वास्तू विषयामधले सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून आपण कुठल्या पद्धतीने काय रीतीने कन्सल्टेशन केलं जातं ही माहिती घेऊ शकता. त्यानंतर आपली अवश्य अपॉइंटमेंट बुक करा. नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. पंचम स्थानावरून संतती विषयाचा अभ्यास केला जातो. पंचमेश रवीचे दुसऱ्या पंधरवड्यातील भाग्यस्थानातील भ्रमण हे आपल्याला संततीचा विचार करायला शुभ राहील. तर मेष राशीच्या पालकांना सुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील तर हे दुसऱ्या पंधरवड्यात घ्यायला हरकत नाही. विशेष करून मुलांचं शिक्षण, त्यांचं करिअर याविषयी. तसेच वडिलोपार्जित व्यावसायिक किंवा कामकाजाच्या कुटुंबाच्या काही जबाबदाऱ्या, महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सुद्धा आपण आपल्या मुलांवर सोपवण्याच्या विचारात असाल, तशी वेळ आली असेल तर अवश्य आपला हा विचार या दुसऱ्या पंधरवड्यात आपण अंमलामध्ये आणू शकता. गुरु आणि शुक्र ग्रहाचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना जोडीदाराचा शोध घेण्यासाठी अनुकूलता वाढवतो आहे. मंडळी, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 26 डिसेंबर पासून शुक्र ग्रहाचं कुंडलीच्या 8व्या घरातून सुरू होणारं शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण मात्र जोडीदाराच्या आरोग्याच्या दृष्टीने अशुभ फळ देणारं ठरतंय काहीसं. त्या दृष्टीने अवश्य सावधानता ठेवा. तर व्यापारी वर्गाने सुद्धा या काळात म्हणजे या शेवटच्या आठवड्यात आपल्या व्यवसायाच्या आर्थिक गोष्टींकडे जरा जास्त गांभीर्याने लक्ष घालणं महत्त्वाचं राहणार आहे. तेव्हा जरा अकाउंटिंग विभागामध्ये डोकावून पाहू शकता. तसेच याच काळामध्ये म्हणजे 28 डिसेंबर पासून बुध ग्रह सुद्धा वक्री होऊन भाग्यस्थानातून याच अशुभ अशा अष्टम स्थानामध्ये येत असल्यामुळे नवीन लोकांशी आर्थिक व्यवहार, उसनवारी, उधारी अशा गोष्टींकडे जरा जास्त काटेकोरपणे लक्ष द्या. दुर्लक्ष करून चालणार नाही. नाहीतर व्यावसायिक नुकसान पदरात पडताना दिसेल. आपल्या व्यावसायिक गुप्त गोष्टी आपल्या विरोधकांच्या हातात पडणार नाहीत म्हणून सुद्धा जास्त काळजी घ्यायची आहे. महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात, शेवटच्या 4-5 दिवसानंतर बदलणाऱ्या या बुधाचा अंमल सांभाळायचा आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये वातविकार सांभाळावे लागतील. तर जुन्या आजारांमध्ये नसांचा आजार म्हणजे नस दबणं, सायटिका, हातापायाला मुंग्या येणं अशा न्यूरोलॉजिकल जे काही आजार आहेत याच्यावर खूप जातीने लक्ष द्यावं लागणार आहे. त्यासाठी योग्य डॉक्टरी सल्ला, पथ्यपाणी सांभाळा हे उचित राहील. या महिन्यातील ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी अर्थातच महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ रोज 5 वेळा अवश्य सुरू ठेवा आणि सकाळी पूर्व दिशेला तोंड करून ओम घृणी सूर्याय नमः या सूर्याचा मंत्र 12 वेळा पठण करा. त्याचे आशीर्वाद घ्या आणि दिवसाची सुरुवात करा. आरोग्य, मानसिक शांतता, कामातलं यश, ध्येयसिद्धी यासाठी केलेली योग्य अशी मंत्र उपासना आपल्याला निश्चितपणे योग्य अशी दिशा दाखवण्याचं काम करते. आपलं आत्मबल वाढवून आपल्या यशाचा मार्ग प्रशस्त करत असते. मंडळी, म्हणूनच आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांचं पवित्र क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी जानेवारी 2024 या महिन्यात म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षात लक्ष्मी मंत्र उपासना जी आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी केली जाते, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी केली जाते, तर दत्त महाराजांची मंत्र उपासना जीवनातले कष्ट, नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपण करत असतो. अशा विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपण भेटतो आहोत 26, 27, 28 जानेवारी 2024 वार शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये. हे कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे नृसिंहवाडीमध्ये. म्हणजे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असल्यास अवश्य कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा. प्रत्यक्ष फोन करणार असाल तर सकाळी 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळात, नाहीतर व्हॉट्सअप करा आणि वाडीच्या या कार्यक्रमाची माहिती पाठवा असा एक मेसेज द्या. तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल. अर्थात आमचा नंबर आहे 9892156163. मंडळी, पुन्हा पुन्हा आठवण करतो, हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतोच. गुंतवणूक शेअर मार्केटमधली
फायनान्स, बँकिंग, IT, केमिकल हे सेक्टर या महिन्यात आपल्यासाठी फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष उत्तम राहील 16 डिसेंबर नंतर. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी या महिन्यामध्ये अवश्य विचार करू शकता. तर मंडळी, ही होती महत्त्वपूर्ण ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली परिस्थिती, स्थिती आणि त्याचे परिणाम. मंडळी, आता आपण अभ्यास करूया, माहिती घेऊया ती म्हणजे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीसाठी काय सांगतंय. कारण चंद्र दर 2.25 दिवसांनी आपली राशी बदलत असतो आणि जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये 6वा, 8वा आणि 12वा येतो आपल्या राशीला, तेव्हा सांभाळावं लागतं. आपलं सांभाळायचं आहे 6, 7, 8, 11, 12, 20, 21 या तारखांना, कारण या स्थानातून तो गोचर भ्रमण करणार आहे. त्यामुळे कुठले व्यवहार करत असाल, काही बातचीत करत असाल तर शांततेने करा, काळजीपूर्वक करा. मात्र चंद्राचं शुभ भ्रमण आपल्या राशीसाठी असणारे 1 ते 5, 9, 10, 13 ते 19, 22 ते 31 या डिसेंबर महिन्यातल्या तारखांना, त्या काळात अवश्य काही महत्वाची मौल्यवान खरेदी करणार असाल करू शकता, काही महत्वाचे निर्णय घेणार असाल घेऊ शकता. अवश्य प्लॅनिंग करा. मंडळी, ही होती आपल्या मेष राशीची या डिसेंबर महिन्यातली संपूर्ण माहिती. पुढच्या भागामध्ये आपण नंतर माहिती करून घेणार आहोत संपूर्ण 24 हे वर्ष कसं राहणार आहे. तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्याची आम्ही नेहमी जाहिरात करत असतो, कारण नवीन नवीन माणसं जोडत असतात, त्यांना ती माहिती कळावी. विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक आपल्याला मागवायचं असेल तर 9892156163 या आमच्या नेहमीच्या कार्यालयाच्या नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर हे सगळं आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. आपण भारतात कुठेही असाल पुस्तक मागवू शकता. 8 ते 10 दिवसामध्ये आपल्यापर्यंत येण्याची व्यवस्था केली जाते. आणि अगदी याच पद्धतीने सप्तशती गुरुचरित्रसार टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष आणि सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सरस्वती यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु दोष निवारण यंत्र हे सुद्धा आपण मागवण्याकरता आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. आणि हो, महत्त्वपूर्ण काही व्हिडिओंच्या लिंक आपल्या राशीच्या संदर्भातल्या खाली दिलेल्या असतात, त्या सुद्धा अवश्य पाहायला विसरू नका. कदाचित ती माहिती तुम्हाला अजून जास्त प्रभाव निर्माण करणारी राहील आणि फायद्याची राहील. हा महिना आपल्याला सुखाचा, समृद्धीचा, यशाचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.